उपमुख्यमंत्रीपदी आज सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या शपथ घेणार आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मावळचे आमदार सुनील शेळके आहेत. अण्णा, सुनेत्रा वहिनी आज जे आहेत ते सायंकाळी शपथविधी घेणार आहे. इतकी घाई कशामुळे झाली नक्की? दादांचं अकाली जाणं आणि त्यानंतरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा किंवा विधिमंडळामध्ये गटनेते म्हणून कुणावरती जबाबदारी दिली पाहिजे ह्या बाबतीत पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी, महायुतीतल्या प्रमुख नेत्यांनी एकत्रितपणानं बैठक घेऊन चर्चा केली आणि कायदेशीर ज्या काही अडचणी ह्या दिसत होत्या त्यामध्ये तात्काळ निर्णय घेणं, सुनेत्रा वहिनींना गटनेते पदाची जबाबदारी देणं, विधिमंडळामध्ये आज बैठक घेऊन एकमतानं बहुमतानं त्यावरती शिक्कामोर्तब करणं आणि उपमुख्यमंत्री म्हणून पदभार देणं, हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या घटनेतल्या ज्या काही अडचणी होत्या त्यामुळे हा तात्काळ निर्णय घेण्याची वेळ आली. परंतु आज सुनेत्रा वहिनी सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा बारामतीला जातील आणि 12-15 दिवसानंतरनं सगळे विधी किंवा सगळं स्थिर सावर झाल्यावरती मग दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणानं कसे येतील, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांमध्ये कुणाला मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलं जाईल, मग ते राज्यात किंवा केंद्रातसुद्धा, या सगळ्या चर्चा 12-15 दिवसानंतर करणं आणि त्यावरती निर्णय घेणं हा नंतरचा भाग आहे. परंतु आज काही टेक्निकली अडचणींमुळं या सगळ्या घडामोडी कराव्या लागत आहेत, काही निर्णय घ्यावे लागत आहेत. या तांत्रिक अडचणी पाहायला मिळतात. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत आता कोण असणार आहे? कारण की अनेक नावं जे आहेत आता समोर येऊ लागली आहेत. यात अजित पवारांच्या घरातला असेल किंवा राष्ट्रवादीतला असेल. हा पक्ष आदरणीय अजितदादांनी उभा केलेला पक्ष आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा होते आणि उद्याच्या काळात देखील राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पवार कुटुंबियातलेच व्यक्ती असले पाहिजे. सुनेत्रा वहिनींच्या मागं आज आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत. त्यामुळं कुठल्याही अफवा किंवा मीडियाच्या माध्यमातून कोण इच्छुक आहे, कुणाला संधी मिळावी, ह्या ज्या काही चर्चा होत आहेत त्या चर्चांना मला असं वाटतं की आपण दुजोरा न देता आज पहिली जी अडचण किंवा ज्या टेक्निकली बाबी आहेत त्या पूर्ण करणं हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हावरती निवडून आलेले आमदार आहेत त्यांचा गट पुन्हा स्थापन करावा लागतो आहे. त्याला गटनेता तयार करावा, गटनेता म्हणून मान्यता द्यावी लागते आणि त्यानंतरनं मग उपमुख्यमंत्री म्हणून फक्त सुनेत्रा वहिनी जाऊन शपथ घेतील आणि काही खात्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे सोपवली जाईल आणि 12-15 दिवसानंतर या सगळ्या बाबींवरती सविस्तरपणे चर्चा करून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा वहिनी पवारच असतील. या बाबतीत कुणी शंका आणण्याचं कारण आहे आणि आम्ही देखील त्यामागे ठामपणे उभे राहू. नक्कीच आपण पाहिलं तर आता काही वेळापूर्वीच पवार साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये 12 फेब्रुवारीला जे आहे ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते. पण इतकी घाई केली कोणी? म्हणजे पक्ष एकत्र येण्याआधीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ जी आहे ती आता सुनेत्रा पवार घेत आहेत. नक्की घाई कशामुळे इतकी झाली? कुठल्या नेत्यांनी याला जास्त हे केलं? ह्याच्यातले 2 भाग वेगळे आहेत. पक्ष संघटना हा एक वेगळा भाग आला आणि विधिमंडळामधले कामकाज किंवा विधिमंडळातले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले आमदार आहेत हा एक भाग दुसरा वेगळा आला. मग गट स्थापन करून त्या गटाचं नेते म्हणून ज्यावेळेस अजितदादा होते तर आता आम्ही सुनेत्रा वहिनींवरनाच ती जबाबदारी किंवा त्याच्यावरती सगळ्यांनी एकमत करायचा निर्णय केला आणि उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा उत्तरार्धी म्हणून कुणाकडे पाहतो आपण? सुनेत्रा वहिनींकडेच पाहतो आहे. मग ह्या 2 बाबी आम्हाला ज्या टेक्निकली आमच्या घटनेतल्या ज्या अडचणीच्या होत्या त्या क्लिअर करण्याकरता 4थ्या दिवशी सुनेत्रा वहिनींना घराबाहेर पाडावं लागते. परंतु उद्याच्या काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावरती पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीतनं कुणाला मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं, मग राज्यात असेल केंद्रात असेल, आणि हे दोनही पक्ष एकत्र आल्यावरती मजबूतीने उभे राहतील. कसं पुढं आपण महाराष्ट्रामध्ये या पक्षाचा विस्तार अधिक जोमानं वाढेल या सगळ्या चर्चा 12-15 दिवसानंतर होतील. आज ती वेळ नाही आहे. आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला आहेत सुनेत्रा पवार. मात्र ही गोष्ट जी आहे ती शरद पवारांना माहिती नाही आहे. मग अशी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की ही घटना जी आहे किंवा ही मला कोणी सांगितलेलीच नाही, ही घरात कुठंतरी आलबेल दिसत नाही असं वाटतंय का? मुळामध्ये हा पक्षच दादांचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा आहे आणि
मीच तुम्हाला सांगितलं ना, संघटना हा भाग वेगळा आणि विधिमंडळातलं कामकाज हा भाग वेगळा आला. विधिमंडळामध्ये जे आमदार निवडून आले आहेत, जे विधान परिषदेचे आमदार आहेत, जे खासदार म्हणून निवडून आले आहेत किंवा राज्यसभेचे खासदार आहेत, हे कामकाज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या नेतृत्वामध्ये पूर्णपणे पाहिलं जात होतं. आणि ती संपूर्ण सूत्र सुनित्रा वहिनींच्या हातामध्ये दिल्यावरती सुनित्रा वहिनी यावरती निर्णय करतील. कोणाला मंत्रिमंडळामध्ये अजितदादांच्या पक्षाकडनं, म्हणजे आता सुनित्रा वहिनी जर राष्ट्रीय अध्यक्ष होत असेल तर त्या घ्यायचं, तो सर्वच अधिकार त्यांचा असेल. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतरनं काय चर्चा होतील ते पुढं बघूया ना. पण आज मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते किंवा मंत्रिमंडळातले काही ज्येष्ठ नेते यांनी एकत्रितपणानं ज्या काही टेक्निकली अडचणी आहेत ह्या पहिल्या आपण क्लिअर करायच्या असतील तर ही प्रक्रिया पूर्ण तात्काळ करावी लागेल. आणि त्यानंतरनं मग तुमचे पक्ष संघटना दोन्ही पक्ष एकत्र काय असेल तर चर्चा 15 दिवसानंतर कराव्या. नक्कीच कुठलीही घाई जी आहे ती या पदांसाठी झालेली नाही आहे. तांत्रिक अडचण असेल किंवा पक्षाची घटना असेल त्यानुसारच ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती आज सुनेत्रा पवार जे आहे ते या ठिकाणी घेणार आहेत. रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.